राम नारायण राम या सिरीजमध्ये आपण जीवनातील विविध पैलू आणि विषय समजून घेत आहोत. यात धर्म, अधर्म, पाप, पुण्य यांचा सखोल अभ्यास केला जात आहे. प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळी ग्रंथसामग्री आहे, जसे की सनातन धर्मासाठी भगवद्गीता, रामायण, मुस्लिम धर्मासाठी कुराण शरीफ, ख्रिश्चन धर्मासाठी बायबल. पण कोणता ग्रंथ बरोबर आहे यावर अनेक लोकांना शंका असते. मानव, धर्म आणि निरीक्षण. संपूर्ण पृथ्वीवर सर्व लोक मानव म्हणून जन्म घेतात, पण वेगवेगळ्या धर्मांच्या निर्मितीद्वारे प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतींनी विभक्त करण्यात आला आहे. महागुरु बालक ब्रह्मचारी यांचे विचार. सर्वात मोठा धर्म म्हणजे आकाश आहे, जे संपूर्ण सृष्टीचे मूळ आहे, आणि सर्वात मोठा ग्रंथ म्हणजे राम नारायण राम आहे. हा ग्रंथ म्हणजे ब्रह्मांडातील प्रत्येक तारा, ग्रह, नक्षत्र यांचा आढावा आहे. 800 कोटी लोक याच पंचमहाभूतांवर आधारित शरीरात जन्म घेत आहेत. विवेक म्हणजे ज्ञान. जीवनात अनेक वेळा संकट, अडचण, संशय यांचा सामना करावा लागतो. विवेक आणि ज्ञानाच्या आधारावर आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. तुमचं यश आणि सुख राम नारायण रामशी संबंधित राहण्यावर अवलंबून आहे. जीवनात सकारात्मक बदलासाठी उपाय. ध्यान. ध्यान हे जीवनात शांती, विवेक आणि समृद्धीसाठी उपयोगी साधन आहे. ध्यानाचे फायदे. 1. मन आणि विवेक अधिक मजबूत होतात. 2. 50,000 कोटी आत्म्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते. 3. ही साऊंड एनर्जी प्रकृतीद्वारे मिळते. प्रकृती, आकाश आणि ब्रह्मांड. प्रकृती, आकाश, बृहस्पती आणि सृष्टीद्वारे आपण जीवन घेतो आणि सर्व संवेदनांना मिळवतो. राम नारायण राम हा मंत्र. राम नारायण राम या मंत्राचा जप तुमचं आयुष्य सकारात्मक दिशेने बदलवू शकतो. या मंत्राच्या स्मरणाने तुम्ही संपूर्ण सृष्टीला आणि ब्रह्मांडाला मनाशी जोडता. जर तुम्ही हा मंत्र जपला नाही तर आजच सुरू करा. तुमचं आयुष्य आनंदाने आणि सकारात्मक बदलांनी भरून जाईल. अंतिम विचार. राम नारायण राम या मंत्राचा जप तुम्हाला एक सकारात्मक जीवनाकडे घेऊन जाईल. तुम्हाला शांती, समृद्धी आणि यश मिळेल.